ते 2 फेब्रुवारीपासून लागवड होती. आता ऑगस्ट महिन्यापासून चालूच आहे त्याची काढणी चालूच आहे. हां. काय भाव चालू आहे पपईला सर आता 11-12 पर्यंत चालू आहे. आता? आणि ऑगस्ट महिन्यामध्ये काय होतं? तेव्हा 25-26 रुपये, 24 पण होता, 25 पण होता. अच्छा. पपई कधी लागवड केली म्हणजे शेतकऱ्यांना फायदेशीर राहू शकते? 12 महिने चालणारं पीक आहे दादा ते. हां. तर पण ते कसं टाईम राहत होता, त्या टाईमाला मिळून जातो भाव. भाव मिळून जातो. हां, आम्ही 2 फेब्रुवारीला लागवड केली होती, हं. त्याच्यामुळे ऑगस्टमध्ये चालवून गेली. चालवून गेले म्हणजे अजून ऑगस्टमध्ये लावल्यामुळे उष्णतेमध्ये जास्त टेम्परेचर जे याच्यामध्ये झाडं बसून जातात. हां हां रोप. रोप जे आहे ते आपल्याकडे तापमान जास्त असतं हो हो, त्यामुळे त्याच्यावर परिणाम होतो. बरोबर. बरोबर. पपई काय भाव मिळतं म्हणजे तेव्हा शेतकऱ्यांना परवडतं? तर 10च्या पुढे पण राहिलं तर चालतं. 10च्या पुढे चालतं. आता काय भाव चालू आहे? 11-12 रुपये. 11-12. अजून बरेच तोडे होतील ना? हो, अजून तर होतील ते. तसं तर ती 1 वर्षापर्यंत राहील. 1 वर्षापर्यंत राहील. फुटवा पण चालेल तिच्या. अच्छा. या जे फळ आहे ते जास्त दिसतं त्याच्यामुळे बरेच झाडं जे आहेत पडून गेले ना ते. हां थोडासा वारा कधी आला त्याच्यामध्ये पडून जातं. पडून जात आहे.